नमस्कार मित्रांनो. मी शिवहरी मुंडे, अ, वजन मापी अधिकारी, औरंगाबाद. काल आपण कालच्या व्हिडिओमध्ये किंवा मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा हा नेमका सुरू केव्हापासून झाला. काल आपण पाहिलं की भारतीय दंड संहिता 1860 किंवा इंडियन पिनल कोड 1860 मध्ये प्रथमतः भ्रष्टाचार या गुन्ह्यासाठी शिक्षेची तरतूद करण्यात आली. त्यानंतर 1947 मध्ये भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा नावाचा एक कायदा तयार करण्यात आला आणि त्या कायद्याद्वारे विशेष काही तरतुदी करण्यात आल्या. तर 1947चा भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा आणि भारतीय दंड संहितेमध्ये दिलेल्या तरतुदी त्याच्यामध्ये नेमका काय फरक होता आपण बघूया. भारतीय दंड संहितेखाली कलम 161 ते 165 यामध्ये भ्रष्टाचारासंबंधी तरतूद करण्यात आली होती. आणि मग 1947चा कायदा करण्याची गरज का पडली हे आपण बघूया. एक भारतीय दंड संहितेखाली ज्या तरतुदी होत्या भ्रष्टाचाराबाबतच्या, त्या तरतुदी त्या ज्या तरतुदी होत्या त्याच्यामध्ये भ्रष्टाचाराचा जो गुन्हा होता त्याच्यामध्ये 3 वर्षापर्यंत शिक्षेची तरतूद होती. 3 वर्षापर्यंत शिक्षा होऊ शकत होती आणि अटक करणं हे कंपल्सरी नव्हतं. त्या गुन्ह्यामध्ये अटकेची तरतूद नव्हती. तो कॉग्निजेबल ऑफेन्स नव्हता किंवा अटक करायची जरी असेल तरी मॅजिस्ट्रेटची परवानगी घ्यावी लागत होती. मात्र 1947चा कायदा करून पार्लमेंटने या कायद्याचं भीती निर्माण व्हावी, या कायद्याची भीती निर्माण व्हावी म्हणून असं ठरवलं की हा कायदा दखलपात्र झाला पाहिजे. म्हणजे पोलिसांना याच्यामध्ये अटक करता आली पाहिजे आणि लोकांच्या मनामध्ये या कायद्याबद्दल भीती निर्माण झाली पाहिजे. या दृष्टीने त्या कायद्यामध्ये तरतूद करण्यात आली आणि विशेष न्यायाधीश नेमण्याची सुद्धा तरतूद करण्यात आली. दुसरं म्हणजे जी तपास यंत्रणा आहे, जसं आपल्याकडे अँटी करप्शन ब्युरो आहे महाराष्ट्रामध्ये, तर पूर्वी इंडियन पिनल कोड खालचा गुन्हा तपास करण्याचा अधिकार जसा स्थानिक नेहमीची जी पोलीस यंत्रणा आहे त्या यंत्रणेकडे होता. म्हणजे साधारणतः आपल्याकडे जसे पोलीस स्टेशन आहेत, तर पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्याला जरी फिर्याद दिली तरी त्याला तपास करण्याचा अधिकार मिळत होता आणि त्याचा दर्जा कोणता असावा याबद्दल असं काही विशेष तरतूद नव्हती. मात्र या 1947च्या कायद्याने कोणत्या दर्जाच्या अधिकाऱ्याने त्या गुन्ह्याचा तपास करावा याचा दर्जा ठरवून दिला. म्हणजे एकीकडे कायदा कडक व्हावा या दृष्टीने त्याला दखलपात्र गुन्ह्याचं स्वरूप देण्यात आलं आणि दुसरीकडे कायदा कडक केल्यामुळे त्याच्यावर सरकारी नोकरावरही अन्याय होऊ नये म्हणून तपास करणाऱ्या अधिकाऱ्याचा दर्जा काय असावा या दर्जाबद्दल सुद्धा त्याच्यामध्ये तरतूद करण्यात आली. त्यानुसार DYSP किमान DYSP दर्जाचा अधिकारी तपास करू शकेल
अशी तरतूद 1947च्या कायदा करून करण्यात आली. गुन्हे मात्र तेच राहिले जे 161 ते 165 याच्यामध्येच याची तरतूद होती, शिक्षेची तरतूद होती. ती तरतूद तशीच राहिली. फक्त तपास कुणी करावा या बाबतीमध्ये किमान DYSP दर्जाच्या अधिकाऱ्याने तपास करावा याची तरतूद करण्यात आली. विशेष न्यायालय आपण ज्याला स्पेशल जज म्हणतो, विशेष न्यायाधीश याची तरतूद करण्यात आली आणि तो गुन्हा जो आहे तो कॉग्निजेबल करण्यात आला, म्हणजे त्याच्यामध्ये अटक करण्याची तरतूद करण्यात आली. असा बदल या 1947चा कायदा करून शासनाने केला. तर ह्या झाला 1947चा. त्यानंतरची अमेंडमेंट त्या कायद्यामध्ये 1947च्या कायद्यामध्ये 1952चा कायदा करून पुन्हा त्याच्यामध्ये दुरुस्ती करण्यात आली आणि काही नवीन तरतुदी करण्यात आल्या. त्या आपण हळूहळू पाहू किंवा त्या नाही पाहिल्या तरी आपल्याला त्याची गरज नाही, कारण ते कायदे आता अस्तित्वात नाहीत. 1947चा कायदा किंवा 1952चा कायदा हा आता अस्तित्वात नाही. त्यामुळे आपण त्याबद्दल फारशी चर्चा करण्याची गरज नाही असं मला वाटतं. 1952 नंतर 1988 मध्ये एक पूर्वीचे जे कायद्याच्या ज्या तरतुदी होत्या त्या सगळ्या एकत्रित करून आणि शिक्षेच्या तरतुदीमध्ये पुन्हा अजून जास्त वाढ करून 1988चा कायदा तयार करण्यात आला. 1988चा कायदा 1988 पासून लागू झाला आणि या कायद्यामध्ये शिक्षेची तरतूद आणखी वाढवण्यात आली आणि दखलपात्र जे स्वरूप आहे गुन्ह्याचं ते सुद्धा तसं कायम ठेवण्यात आलं. तर हे झालं 1988चा कायदा. या कायद्याची सुद्धा आपण विस्तृतपणे चर्चा करणार आहोत आणि हाच कायदा आपल्याला सगळ्यांना लागू आहे. त्यामुळे या कायद्यावरच आपण 1988च्या कायद्यावरच आपण जास्त बोलणार आहोत. एक परिचय असावा, माहिती असावी म्हणून 1987चा कायदा 1947चा आणि 1952चा अशा दोन्ही कायद्याचा उल्लेख फक्त मी इथं केलेला आहे. प्रत्यक्षात आपल्या केसेसमध्ये त्याचा काही संबंध नाही, कारण ते दोन्ही कायदे आता रिपील झालेले आहेत, म्हणजे ते कायदे आता रद्द झालेले आहेत. त्यामुळं आपण त्याच्यावर फारशी चर्चा करणार नाही. आपण सर्व चर्चा 1988च्या कायद्याच्या बाबतीमध्येच करणार आहोत. आता ही सगळी चर्चा करण्यापूर्वी हा भ्रष्टाचार प्रतिबंध हा जो विषय आहे, जो इंडियन पिनल कोडने सुरुवातीला कायद्याच्या स्वरूपात आणला, याची पार्श्वभूमी काय आहे? म्हणजे भारतीय संविधानाचा जर आपण विचार केला तर नेमकं भारतीय संविधानामध्ये भ्रष्टाचार प्रतिबंध हा विषय आहे का? ज्यांना संविधानाचं ज्ञान आहे अशा लोकांना माहीत असेल की संविधानाने कायदे करण्याचे जे काही सरकारांचे अधिकार आहेत, राज्य सरकार, केंद्र सरकार, हे वेगवेगळ्या सूच्यामध्ये वाटून दिलेले आहे. त्याच्यात 3 सूच्या आहेत. एक आहे केंद्र सूची, दुसरी आहे राज्य सूची आणि तिसरी आहे समवर्ती सूची. म्हणजे केंद्र सूचीमध्ये केंद्र सरकारने कोणते कायदे करावेत याबाबत तरतूद केलेली आहे भारतीय संविधानामध्ये. दुसरं, राज्य सूचीमध्ये राज्य सरकारने कोणत्या विषयावर कायदे करावेत याबद्दल राज्य सूचीमध्ये घटनेच्या तरतूद करण्यात आलेली आहे. आणि तिसरी जी आहे सामायिक सूची किंवा समवर्ती सूची आपण ज्याला म्हणतो, त्या सूचीमध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोन्हींनाही कोणत्या कोणत्या विषयावर कायदा करण्याचा अधिकार आहे याची तरतूद करण्यात आलेली आहे. तर आपण आता मी बघतो माझ्याकडे आता याचं पुस्तक पण आहे भारतीय संविधानाचं. त्याच्यामधलं जे 7वं शेड्यूल आहे किंवा 7th शेड्यूल आपण ज्याला म्हणतो,
या 7th शेड्यूलमध्ये या अ, भ्रष्टाचार ह्या विषयाची काही व्याख्या किंवा काही तरतूद करण्यात आलेली आहे का? हे आपण आता बघूया. तर ही आहे आता 6वी अनुसूची आणि 7वी अनुसूची. तर याच्यामध्ये दाखवायला मला प्रोव्हिजन नाही आहे. जेव्हा केव्हा आपण पुढे हे करू, थोडंसं याच्यामध्ये डेव्हलप करू आपण आपल्या व्हिडिओ बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये. त्यावेळेस मी तुम्हाला स्क्रीनवर असे जे काही प्रोव्हिजन असतील कायद्याचे ते दाखवण्यासाठी व्यवस्था करणार आहे. पण सध्या माझ्याकडे काही ती व्यवस्था नाही. तेवढं मी स्वतः वाचून मग तुम्हाला त्याबद्दल सांगतो. तर ही 7वी अनुसूची मला सापडलेली. 7व्या अनुसूचीमध्ये समवर्ती सूची. आता समवर्ती म्हणजे 3री सूची जी आहे त्याच्यामध्ये फौजदारी कायदा हा एक विषय आहे. भारतीय दंड संहितेत समाविष्ट असलेल्या सर्व बाबी ह्या त्याच्यामध्ये आहेत. फौजदारी प्रक्रिया हा विषय त्याच्यामध्ये आहे. आणि मला वाटतं बेचाळीस एकदा आपण राज्य सूची बघूया. तर बघा, राज्य सूचीमध्ये सार्वजनिक सुव्यवस्था यात मुलकी सत्तेच्या सहाय्यार्थ. तर सार्वजनिक सुव्यवस्था म्हणजे ज्याला आपण लॉ अँड ऑर्डर म्हणतो, ही लॉ अँड ऑर्डर आणि दुसरं म्हणजे पोलीस, हे जे 2 विषय आहेत हे राज्य सरकारच्या सूचीमध्ये म्हणजे राज्य सूचीमध्ये नमूद केलेले आहेत. म्हणजे सार्वजनिक सुव्यवस्था आणि पोलीस या 2 विषयावर कायदा करण्याचा अधिकार हा राज्य सरकारला दिलेला आहे. आणि कोणताही गुन्हा, मग तो भारतीय दंड संहितेखालचा असो किंवा कोणत्याही दुसऱ्या नवीन विशेष कायद्याखालचा असो, कोणताही फौजदारी स्वरूपाचा गुन्हा हा, जे मी आता सांगितलं की लॉ अँड ऑर्डर ह्या विषयामध्ये येतो. त्याच्यामुळे राज्य सरकारला लॉ अँड ऑर्डर या विषयावर कायदा करण्याची शक्ती आहे, पॉवर आहे. आणि जी आपली केंद्र सूची आहे, केंद्र सूचीमध्ये आज माझी एवढी असं तयारी झालेली नाही, त्यामुळं सॉरी, थोडासा मला पाहायला उशीर लागतोय. परंतु फौजदारी कायदा हे जे मी सांगितलं मला, तर हा जो विषय आहे फौजदारी कायदा, हा विषय समवर्ती सूचीमध्ये आहे. म्हणजे राज्य आणि केंद्र या दोघांनाही त्याच्यावर कायदा करण्याचा अधिकार संसदेने दिलेला आहे. म्हणजे थोडक्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा जो आहे हा समवर्ती सूचीतला विषय आहे. म्हणजे राज्य आणि केंद्र सरकार दोघांनाही त्याचा अधिकार आहे कायदा बनवण्याचा. परंतु जेव्हा एखाद्या विषयावर संसद कायदा करते, त्यावेळेस संसदेने एकदा कायदा केला की राज्य सरकारने केलेला कायदा हा व्हाईड होऊन जातो किंवा राज्य सरकारच्या कायद्याला काही व्हॅल्यू राहत नाही आणि त्यामुळे राज्य सरकार तसा कायदा करत नाही. त्यामुळे हा कायदा 1988चा कायदा जो आहे, भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा, हा ऑलरेडी
केंद्र सरकारने पार्लमेंटमध्ये बिल सादर करून तयार केलेलं आहे. त्यामुळे कोणत्याही राज्य सरकारने असा काही कायदा भ्रष्टाचार या विषयावर केलेला नाही. त्यामुळे जो आपल्याकडे आहे तो संसदेने केलेला भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988 हाच लागू आहे. आणि मग आम्ही सांगितलं की समवर्ती सूचीमध्ये 2 विषय आहेत. एक तर फौजदारी कायदा आणि दुसरं लॉ अँड ऑर्डर. तर लॉ लॉ अँड ऑर्डर आणि दुसरं पोलीस. तर पोलीस हा विषय समवर्ती सूचीमधला म्हणजे सामायिक सूचीमधला आहे आणि भ्रष्टाचार हा पण विषय सार्वजनिक सुव्यवस्था, पब्लिक ऑर्डर याच्यामध्ये आहे. म्हणजे दोन्ही विषय हे समवर्ती सूचीमधले आहेत. आणि त्यानुसार हा 1988चा कायदा संसदेने केलेला आहे. हे आपण पाहिलं की आपल्या भारतीय संविधानामध्ये आपल्या या एक भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याचं स्थान नेमकं कुठे आहे हे आपण आता बघितलं. आता आपण बघूया की कोणताही फौजदारी कायदा जेव्हा तयार केला जातो तेव्हा त्याच्यामध्ये आपण 2 भाग पाडू शकतो. एक म्हणजे ज्याला आपण म्हणतो सबस्टॅन्टिव्ह लॉ. सबस्टॅन्टिव्ह लॉ म्हणजे वस्तुनिष्ठ कायदा. म्हणजे गुन्हा कशाला म्हणायचं? म्हणजे काय केलं म्हणजे गुन्हा होतो किंवा काय नाही केलं म्हणजे गुन्हा होतो. म्हणजे 2 गोष्टी असतात. एक तर प्रत्येक नागरिकाने एखादी गोष्ट करावी असं कायदा सांगत असतो, की ही गोष्ट तुम्ही केली पाहिजे. दुसरा कायदा हे पण सांगत असतो, की तुम्ही अमुक-अमुक गोष्ट नाही केली पाहिजे. म्हणजे ज्या ठिकाणी कायद्यामध्ये अशी तरतूद केली, की तुम्ही ही गोष्ट केली पाहिजे, तर ती तुम्ही केलीच पाहिजे. जर तुम्ही ती केली नाही, तर मग तो गुन्हा आहे. ज्या ठिकाणी कायदा म्हणतो, की तुम्ही गोष्ट करायला नको आणि ज्यावेळेस कायदा एखादी गोष्ट करायला बंदी घालतो आणि तशा वेळेस नागरिकाने जर ती गोष्ट केली, कायदा नाही म्हणत असताना सुद्धा, तर तो सुद्धा गुन्हा आहे. म्हणजे एखादी गोष्ट करणे किंवा न करणे या बाबतीमध्ये कायद्याची जी काही आज्ञा आहे, त्या आज्ञेचं जर कोणी उल्लंघन करत असेल, भंग करत असेल, तर ती गोष्ट गुन्हा. आणि मग तो गुन्हा जो आहे, गुन्हा म्हणजे गुन्ह्याची व्याख्या करणारा जो कायदा असतो, जसं अन्न भेसळ कायदा आहे, भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा आहे, इंडियन पिनल कोड आहे, म्हणजे भारतीय दंड संहिता. असे वेगवेगळ्या प्रकारचे कायदे आहेत, की ज्याच्यामध्ये गुन्हा कशाला म्हणायचं याची व्याख्या दिलेली असते. तसं आपल्या भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यामध्ये लाच स्वीकारणे, लाचेची मागणी करणे, या गोष्टी गुन्हा असं गुन्हा म्हणून त्याची व्याख्या केलेली आहे त्या गोष्टीची. किंवा अधिक पैसा कमावणे, आपल्या दिलेल्या आपले जे नोन सोर्सेस ऑफ इन्कम ज्याला म्हणतो आपण आपल्या जे तुमचं उत्पन्नाचं साधन आहे, उत्पन्नाचे जे साधनं आहेत एखाद्या शासकीय अधिकाऱ्याचे किंवा नोकराचे, त्यापेक्षा जर त्याच्याकडे जास्त मालमत्ता जर आढळत असेल, तर तो सुद्धा गुन्हा केलेला आहे. भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988 नुसार. तर हा झाला सबस्टॅन्टिव्ह लॉ म्हणजे वस्तुनिष्ठ कायदा. म्हणजे हा काय सांगतो, की गुन्हा म्हणजे काय? कशाला गुन्हा म्हणायचं? हे सांगतो. मग नुसता वस्तुनिष्ठ कायदा असून चालत नाही. तर फौजदारी कायद्याची प्रक्रिया कशी चालली पाहिजे? म्हणजे एखाद्या व्यक्तीने गुन्हा केला असेल किंवा एखाद्या व्यक्तीने गुन्हा केल्याचा आरोप असेल, तक्रार असेल, तर अशा गुन्ह्याचा तपास कसा केला पाहिजे? याची प्रक्रिया सुद्धा विहित करणं आवश्यक असतं. म्हणजे कोणीही त्याच्या मनाला येईल तसा तपास करू शकत नाही. तर त्या बाबतीमध्ये आपल्या राज्यघटनेमध्ये क्रिमिनल प्रोसिजर नावाची एक
प्रक्रिया तयार केलेली आहे. म्हणजे प्रक्रिया एक विषय घातलेला आहे क्रिमिनल प्रोसिजर. तर ही जी क्रिमिनल प्रोसिजर आहे, ही आहे दुसऱ्या अनुसूचीमध्ये. म्हणजे त्याच्यावर राज्य राज्य सरकार पण कायदा करू शकतं आणि केंद्र सरकार पण कायदा करू शकतं. परंतु आपल्याकडे केंद्र सरकारने क्रिमिनल प्रोसिजर कोड नावाचा कायदा या विषयावर केलेला आहे. म्हणजे प्रक्रिया कशी असावी? एखादा गुन्हा जर घडला असेल, तर त्या गुन्ह्याचा तपास करण्याची प्रक्रिया कशी असावी? हे क्रिमिनल प्रोसिजर कोडमध्ये सांगण्यात आलेलं आहे. आणि त्यानुसारच सर्व गोष्टी होणं आवश्यक आहे. तर मी तुम्हाला सांगितलं, की कायद्याचे आपल्याला 2 भाग पाडता येतील. एक आहे वस्तुनिष्ठ कायदा, जसं आपल्या आपल्या या विषयावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा हा वस्तुनिष्ठ कायदा आहे. याच्यामध्ये प्रक्रिया दिलेली नाही किंवा जी प्रक्रिया दिलेली आहे ती CRPC प्रमाणे असावं असं त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे. भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याचं जर कलम 22 आपण पाहिलं, तर त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलंय, की या कायद्याखालच्या सर्व कारवायामध्ये तपास आणि कोर्टामधील ट्रायल ह्या दोन्ही गोष्टी ह्या कशा चालल्या पाहिजे? तर क्रिमिनल प्रोसिजर कोडप्रमाणे चालल्या पाहिजे. असं याच्यामध्ये स्पष्ट तरतूद या कायद्यामध्ये करण्यात आलेली. दुसरं, जसं तुम्हाला सांगितलं, की CRPC हा प्रक्रिया सांगणारा कायदा आहे. तसंच CRPCच्या कलम 4 मध्ये सुद्धा ही तरतूद आहे, की जर एखाद्या कायद्यामध्ये प्रक्रिया सांगितलेली नसेल, एखाद्या कायद्यामध्ये कामकाज कसं चालावं याबद्दलची प्रक्रिया जर सांगितलेली नसेल, तर CRPCच्या कलम 4(2) नुसार अशा कायद्याच्या प्रक्रियेसाठी क्रिमिनल प्रोसिजर कोडनुसार कारवाई केली पाहिजे, अशी तरतूद त्याच्यामध्ये करण्यात आलेली आहे. त्यामुळे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याचा कलम 22 आणि फौजदारी प्रक्रिया संहितेचं कलम 4 आणि 5 या 2 गोष्टीचा जर आपण एकत्रित विचार केला, तर स्पष्ट आहे की भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याखालच्या सर्व कारवाया या फौजदारी प्रक्रिया संहितेनुसार चालल्या पाहिजे. आता फौजदारी प्रक्रिया संहिता सोडून इतर काही त्याच्यामध्ये तरतूद केली आहे का भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यामध्ये? तर केलेली आहे. कलम 22 मध्येच सांगितलेलं आहे, की त्या कलम 22 मध्ये जे काही गोष्टी सांगितल्या त्या वगळून इतर गोष्टी CRPC प्रमाणेच चालतील, अशी तरतूद भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988 मध्येच करून ठेवलेली आहे. आणि त्या फार छोट्या गोष्टी आहेत ज्या CRPCला सोडून करायच्या आहेत. त्या ट्रायलच्या दरम्यानच्या गोष्टी आहेत. परंतु इन्व्हेस्टिगेशनच्या बाबतीमध्ये पूर्णपणे CRPCच या कायद्यासाठी लागू आहे. तिसरा जो कायदा असतो किंवा आपण तिसरा कायद्याचा प्रकार म्हणू, तो असतो पुराव्याचा कायदा. त्याला आपण एव्हिडन्स लॉ म्हणतो. तर भारतीय साक्षी पुरावा अधिनियम हा जो आहे, भारतीय साक्षी पुरावा अधिनियम याच्या तरतुदी लागू राहतात या कायद्यामध्ये. या कायद्याखाली जे कोणते गुन्हे घडतील त्या कायद्यांना भारतीय साक्षी पुरावा अधिनियमाच्या तरतुदी जशाच्या तशा लागू आहेत, त्याच्यामध्ये काही मॉडिफिकेशन नाही. असा हा एक दुसरा छोटासा व्हिडिओ आपण तयार केला. या पुढच्या भागामध्ये आपण इतर गोष्टी हळूहळू पाहत जाणार आहोत. नमस्कार.